आम्हाला नेक्स्ट दिवशी मुंबईला यायचं होतं आणि इथे ताई आहे ना गुलाबजाम करत होती. मग ती काहीतरी काम करत होती, सो तिला म्हटलं थांब मी थोडीशी तुला हेल्प करते. बिचारीने सगळं एकटीने तयारी केली होती. ॲक्च्युली दादाला माझ्या गुलाबजाम आवडतं, सो तिने हा असा प्लॅन केला होता आणि नंतर माझ्या डोक्यात क्लिक झालं की अच्छा म्हणून तू गुलाबजाम बनवतेस. बिकॉज मला इतकं काही स्वीट नाही आवडत, पण तिने त्याला आवडतं म्हणून हे गुलाबजाम्स केले होते. आणि नंतर मग हे ना पाक बनवला आणि ओव्हरनाईट त्याला ह्याच्यामध्ये ठेवलं. कोणीच आम्ही टेस्ट नाही केले. नेक्स्ट तारीख आफ्टरनूनला आम्ही टेस्ट केले होते आणि खूप छान झाले होते. छान. अजून काय बोलायचं तुला? ओके बोल ना. हे करायचं आपल्याला पाक पाक. मग तू बोलली ना गॅस संपतोय, तू बोलली गॅस संपतोय ना. आणि फायनली इतक्या दिवसांनी आहे ना इथे खूप सुंदर ऊन पडलं होतं, किती छान वाटत होतं. आणि ही जी माकडं दिसत आहेत ना तुम्हाला, ते इथे खूप जास्त माकडं त्या पोफळीमध्ये, खूप जास्त. लिटरली कधी कधी घरामध्ये पण येतात आणि मी त्याला समोरून बघतो तरी पण त्याला एक घाबरत नव्हते की अंगावर येत नव्हते. छान होती. बाय 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 बाय. पाऊस आला. आता सकाळपर्यंत इतकं छान ऊन होतं आणि अचानक पुन्हा पाऊस सुरू झाला होता. पण हा पाऊस आहे ना फक्त बोफीपर्यंत लिमिटेड होता. बिकॉज पुढे बघा इतकं ऊन पडलं होतं आणि इतकं ऊन पडलं होतं ना. आणि ना ॲक्च्युली जायलासुद्धा खूप वाईट वाटत होतं की आता इतक्या दिवस मजा केले ताईकडे आणि आता घरी जायचं आहे. पण नो वरीज, आम्ही प्लॅनसुद्धा केला होता की पुन्हा पुन्हा यायचं आणि पुन्हा पुन्हा भेटायचं. सो तो प्लॅन आम्ही केला होता, तर त्याच्यामुळे ते वाईट थोडंसं कमी वाटणं झालं होतं. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आहे ना ताईने इतकं आम्हाला काय काय बनवून दिलं होतं ना, तरी पण मी तिला सांगितलं की थांब तू नको देऊस. तिचा प्लॅन होता की पुरी भाजी देणार होती, श्रीखंड देणार होती, पण तिने त्याच्यामध्ये गुलाबजाम दिले, कुळथाचं पीठ दिलं, अजून काय बरं गुलाबजाम दिले. हां अजून ती शंकरपाळ टाईप असतात तसा स्नॅक्स होता, खारा शंकरपाळ टाईप, खूप छान लागत होता. चहासोबत ते इतकं तिने पाठवून दिलं. आणि नशीब की आम्ही ना टायमावर निघालो. ॲक्च्युली मला दाखवत होती ट्रेन ऑनलाईन की थोडीशी लेट आहे, पण इथे बघितलं ना तर जसं आम्ही एंटर केलं तशी अनाऊन्समेंट झाले, तुम्हाला अनाऊन्समेंट ऐकायला येईल. आणि थँक गॉड की चिपळूण स्टेशनला पाऊस नव्हता, कारण पुन्हा आम्हाला छत्री बाहेर काढावी लागली असती. पण इथे इतकं छान ऊन पडलं होतं ना. आता पुढे बघा स्टेशनला मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला, इतकं सुंदर ऊन पडलं आहे ना. बॅग काढायचे. चला बाय तुम्हाला दोघींना. बाय. हीच आहे ना, हीच आहे ना, बघ नंबर नाव असेल ना. स्पीड होती आणि आय वॉज सो कन्फ्यूज. मग मी नंबर बघितला आणि हा त्यांनी अनाऊन्समेंट पण केली होती ना. आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो. ताई खूप इमोशनल झाली होती. मी तिच्याबरोबर मी घरी इमोशनल झालं होतं. इथून बनाना चिप्सचं पॅकेट होतं माझ्याकडे हाफ. नंतर हे शेजवान चकली होती वगैरे, तर ती मी खाल्ली. आणि ॲक्च्युली आम्ही ना घाईघाईमध्ये निघालो होतो, तर सकाळी खाल्लं होतं बऱ्यापैकी. वडापाव खाल्ला होता, कटलेट खाल्लं होतं, सो भूक पण इतकी नव्हती. हे असंच मंचिंग करत होते. आणि बघा ना इतकं सुंदर वाटतं की मला हा मोमेंट ना पुन्हा पुन्हा जगावं असं वाटतं. कमाल वाटते, कमाल. आता इथे ना मे बी हे थोडंसं खेडच्या वगैरे पुढे गेल्यावरती हे थोडंसं पावसाळ्यासारखं वाटत होतं. आणि माझ्या जी समोरची सीट आहे ना कम्प्लिटली रिकामी होती आणि मला हेच हवं होतं की माझ्यासमोर कोणीच नाही बसावं. तर इतकं छान वाटत होतं. आणि इथे मी असंच क्लिक करत होते आणि ही गुड्डीने मेहंदी काढली होती. कसं असेल वडापाव गरम गरम.
हरी मिरची वडापाव हरी मिरची वडापाव गरम वडापाव इथे पाणी 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 वडापाव वडापाव दो बस वडापाव वडापाव मला खूप वर्ष झाली असं ट्रेनमधलं खावं आणि खरं सांगू लिटरली बकवास होता. रोह्याचा वडापाव पण आणि चहा पण बकवास होती. असं म्हणतात खरं की चिपळूणचा खायचा वगैरे पण नाही, मला नाही आवडलं. आणि आम्ही ना इथे पनवेलला आता थोड्या वेळामध्ये पोचणार होतो. आता मी सांगते गंमत की जसं मी आधी गावाच्या ठिकाणी होती म्हणजे रोह्याच्या पाठी होती ना, मला सगळं आठवत होतं. आणि जसं मी पनवेलला पोचले तसं मला सगळं मुंबईचं आठवायला लागलं. लाईक मला ओके वाटायला लागलं, छान वाटायला लागलं. कसं वाटतंय आता बोलतो, रिव्ह्यू दे तुझा. मस्त वाटलं आणि प्रवास माझा असा थँक्स ज्योती. थँक्स ज्योती, थँक्स बुद्धी. थँक्स बुद्धी, थँक्स राणी. मी का आता खरं बोलू का, हे आमच्या दोघींच्या ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स आमचा खूप भारी होता. गावीसुद्धा मजा आली आणि इथे आमचं वसई स्टेशन येणार होतं. आता हा भिवंडी मे बी गेला. आमचं वसई स्टेशन येणार होतं. खरं बोलू का, खूप मजा आली. मला अगेन जावं असं वाटतं, अगेन असा प्रवास करावा असं वाटतं. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडले असतील ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच पुन्हा पुन्हा फॅमिली ब्लॉग बघायचे असतील तर इन्स्टालासुद्धा फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग.